स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। गारगोटी मार्गावरील हनबरवाडी तालुका करवीर येथील एका लॉजमध्ये एक विवाहित तरुण अन्य एका महिलेला घेऊन भेटायला आला होता। काही वेळात तरुणाचे नातेवाईक आल्यानं अनैतिक प्रकरण रंग्यात सापडलं आणि लॉजिंगच्या दारातच कौटुंबिक ड्रामा रंगला। संबंधित तरुण लॉजिंगमध्ये शिवीगाळ करतच बाहेर आला। लॉजिंगच्या दारात हाणामारी झाली। या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची या हाणामारीमुळे नेमकं प्रकरण काय झालं याची उत्सुकता वाढली होती। पाठलाग करत असल्याचा संशय घेऊन एका महिलेसह दोघांना मारहाण करून जखमी केल्याबद्दल वरंगे पाडळी येथील व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरुद्ध इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की वरंगे पाडळी येथील युवक आपल्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याला भेटून समजावून सांगण्यासाठी नातेवाईक कुटुंबीय प्रयत्न करत होते। रविवारी सायंकाळी हनबरवाडी येथील पत्नीच्या मामाला लॉजिंगच्या दारात जावयाची गाडी दिसली असता नातेवाईकांनी युवकाला लॉजमधून बाहेर बोलावलं। संबंधित युवक बाहेर येताच माझा पाठलाग करता काय, तुम्हाला सोडणार नाही, मी कोण आहे ते सांगतो असं म्हणत शिवीगाळ करत नातेवाईकांना लाताबुक्क्यांनी दगडाने मारहाण केली। यावेळी त्या युवकासोबत असलेल्या महिलेने देखील मारहाणीत साथ दिली। युवकाने लाकडी बॅटनपट्टी नातेवाईक महिलेच्या डोक्यात मारून जखमी केलं। याबाबत नातेवाईकांनी जावया विरोधात फिर्याद दिली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करतायत। दुसऱ्या घटनेच्या 8 ते 10 महिन्यापूर्वी दिंडनेली ते हनबरवाडी दरम्यान असणाऱ्या एका लॉजिंगच्या दारात बिद्री परिसरातील प्रेमी युगलाची मुलीकडच्या नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केली होती। पोलिसात प्रकरण गेलं होतं, पण शेवटी तडजोडीने परस्पर मिटवलं गेलं होतं।